नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताफ्यामधील गाड्या कमी करत इंधन बचतीच्या केलेल्या आवाहनाला कृतीतून संदेश दिल्याच्या नंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील आज एक आगळावेगळा आदर्श समोर ठेवलाय। फडणवीसांनी नेहमीचा मोठ्या गाड्यांचा ताफा आणि कडक सुरक्षा व्यवस्था बाजूला सारून मुख्यमंत्री चक्क बुलेट मोटारसायकलवरून विधान भवनात दाखल झाले। विधान परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा विधान भवनामध्ये शपथविधीचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमासाठी ते बुलेटवरून विधान भवनात दाखल झाले। या शपथविधी सोहळ्याच्या नंतर ते बुलेटवरूनच मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहे। प्रधानमंत्री महोदयांनी जे काही निर्देश दिलेले आहेत ते देशहिताकरता आहेत आणि म्हणून आपापल्या परीनं जे करता येईल ते करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि म्हणून सिम्बॉलिकली त्याचा प्रचार झाला पाहिजे। आणि जेव्हा राज्यातले नेते मंडळी अशा प्रकारे प्रचार करतात तर ते लोकांपर्यंत पोहोचतं, म्हणून मी आज या ठिकाणी मोटरसायकलने आलेलो आहे। आणि शासकीय आयोजनं जे आहेत, आता उद्याला आम्ही एक साताराला खूप मोठं आयोजन केलेलं आहे, त्याचं ऑलरेडी सगळं नियोजन झालेलं असल्यामुळे आणि त्याच्यावर ऑलरेडी पैसा खर्च झालेला असल्यामुळे ते आम्ही रद्द केलेलं नाही। पण या आयोजनानंतर आम्ही पुढचे 6 महिने मोठे आयोजनं शासनाच्या वतीनं हे करणार नाही आहोत।